नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील शेतकरी रोशन खुडे याने सावकाराच्या व्याजाच्या जाचाला कंटाळून किडनी विक्री संदर्भात दाखल केलेल्या तक्रारीनंतर सुरू झालेल्या तपासात चंद्रपूर पोलिसांना अवयव तस्करीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचे भारतातील मोठे कनेक्शन उघड करण्यात यश मिळाले आहे। या प्रकरणात सोलापूरचा रामकृष्ण मल्लेश सुंचू आणि पंजाबच्या मोहालीचा हिमांशु भारद्वाज या दोघांना आधीच अटक करण्यात आली होती। पुढील तांत्रिक तपास व विश्लेषणातून हे किडनी प्रत्यारोपण रॉकेट दिल्ली आणि तामिळनाडू नामांकित रुग्णालय व डॉक्टरांपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे। तपासात निष्पन्न झालेल्या माहितीनुसार आरोपी हिमांशु भारद्वाज याने जुलै 2022 मध्ये आर्थिक अडचणींमुळे स्वतःची किडनी विकली होती। ही प्रत्यारोपण प्रक्रिया तामिळनाडूतील त्रिची येथील स्टार किम्स हॉस्पिटलमध्ये रुग्णालयाचे संचालक डॉक्टर राजरत्नम गोविंदस्वामी, दिल्लीतील डॉक्टर रविंद्रपाल सिंग आणि रामकृष्ण सुंचू यांच्या संगनमताने अवैधरित्या पार पडली असल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे। पोलिसांच्या माहितीनुसार किडनी घेणाऱ्या रुग्णांकडून 50 ते 80 लाख रुपये आकारले जात होते। त्यातील 10 लाख रुपये डॉक्टर रविंद्रपाल सिंग यास 20 लाख रुपये स्टार किम्स हॉस्पिटलला सर्जरी व रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आणि 20 लाख रुपये रामकृष्ण सुंचू व इतर एजंटना कमिशन म्हणून, तर किडनी देणाऱ्या व्यक्तीस फक्त 5 ते 8 लाख रुपये दिले जात होते, अशी खळबळजनक माहिती तपासात उघड झाली आहे। किडनी दाते संकटात असताना त्यांचा गैरफायदा घेऊन हा व्यवहार होत असल्याचे तपासात दिसून आले आहे। विशेष म्हणजे आतापर्यंत 16 जणांच्या किडन्या विकल्या गेल्याची प्राथमिक नोंद समोर आली असून प्रत्यक्ष रॅकेट यापेक्षा कितीतरी मोठ्या पातळीवर कार्यरत असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। या रॅकेटचा पुढील छडा लावण्यासाठी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक त्रिची तामिळनाडू येथे पोहोचले असून डॉक्टर राजरत्नम गोविंदस्वामी यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात अजूनही काही आरोपी फरार असून तपास वेगाने सुरू आहे। लवकरच मोठी कारवाई आणि आणखी अटक सत्र सुरू होण्याची शक्यता चंद्रपूर पोलिसांनी वर्तविली आहे। आणि कृष्णा आणि त्यांच्या साथीदार हिमांशु भारद्वाजला आम्ही अरेस्ट केलेला आहे। तो अटक नंतर आम्ही जे इन्व्हेस्टिगेशन दरम्यान जे अनालिसिस पण केलेला आहे, टेक्निकल अनालिसिस, त्या अनुषंगाने समोर येता की हिमांशु भारद्वाज पण एक किडनी डोनर आहे। त्यांचे किडनी ते पण काय आर्थिक नुकसानामुळे ते पण किडनी विकण्यासाठी ते सोशल माध्यमातून ते कृष्णाला कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि कृष्णाने हा हिमांशु भारद्वाजला स्टार किम्स हॉस्पिटल तिरुचिरापल्ली तामिळनाडूला घेऊन गेला आणि तिकडे डॉक्टर राजारत्नम जे MD आहे स्टार किम्स हॉस्पिटलला आणि दिल्लीवरून डॉक्टर रविंद्रपाल सिंग ते आणि दोन मिळून त्यांचा जो किडनी ट्रान्सप्लांट केलेला आहे ते समोर आलेला आहे। हा दरम्यान हिमांशु सांगितला की आणि मुख्य आरोपी कृष्णा पण सांगितला की एक किडनी प्रकरणामध्ये अंदाजे 50 ते 80 लाख पर्यंत चार्ज करत होता आणि हा केस मध्ये डोनरला म्हणजे हिमांशु भारद्वाजला फक्त 5 लाख भेटला होता आणि बाकी 10 लाख रविंद्रपाल सिंग डॉक्टरना दिलेले आहे आणि 20 लाख जे हॉस्पिटल आणि डॉक्टरने घेतलेला आहे आणि बाकी जे बचलेले पैसे ते एजंट कृष्णाने घेतलेला आहे। तो असा प्रकरण समोर आलेला आहे की हा फक्त कंबोडियाला प्रकरण नाही आहे, हे कंबोडिया झाल्यानंतर हे कृष्णा आणि जे लोक जे डोनेट करण्यासाठी इच्छुक होता त्यांच्या किडनी इंडियामध्ये असा एक लिंक भेटला होता की तिरुचिरापल्लीमध्ये स्टार किम्स हॉस्पिटलमध्ये ते किडनी इलिगल ट्रान्सप्लांटच्या रॅकेट चालणारे दिसून आलेलं। आता आमच्या समोर जे माहिती आहे त्या अनुषंगाने आता एक हॉस्पिटल समोर आलेलं आहे, अजून होण्याची शक्यता आहे, त्यांचा तपास आता सुरू आहे। जे 6 लोक कंबोडियामध्ये गेले होते त्यानंतर आता जे लोक सोबत गेला होता विक्टिम सोबत त्यांच्या साक्ष पेंडिंग आहे। त्यांच्या साक्षीमध्ये निष्पन्न झाला की जे हिमांशुने घेऊन गेला तिकडे आणि कंबोडिया जे मिलिटरी हॉस्पिटल ते आधी पण मी समोर ठेवलेलं आहे हॉस्पिटलचं नाव, तो तिकडे गेले होता। त्यांचे किडनी कापल्यानंतर त्यांना 8 लाख पर्यंत पैसे मिळाला म्हणून ते पण सांगितले। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हा जो महाराष्ट्राचा थेट संबंध याच्याशी येत नाही या प्रकरणाशी,
अशा वेळी काही याच्यावर राष्ट्रीय एखादी चौकशी नेमण्याची मागणी करावी. ते आम्ही पण SIT स्थापन केलेला आहे आणि DG ऑफिस कडून आदेश प्राप्त झाला की ऍडिशनल SP चंद्रपूर ईश्वर कातकाड याच्या अधीन SIT स्थापन करा म्हणून, आणि त्यांच्या अधीन हे तपास आता करणार आहे.